माझी मुलाखत चालू आहे, त्याच्यानंतर तुम्ही मला भेटू शकला असता की नाही एक लक्षात घ्या. तुम्हाला स्पष्ट तुमच्या तोंडावर सांगतो, मी जेवढा प्रेमळ आहे तेवढाच मी कडक सुद्धा आहे. माझ्या दृष्टीने माझे विद्यार्थी महत्त्वाचे आहेत. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. साईट ओपन झालेली आहे, झाली. मग तुम्हाला काय वाटत नाही का? मग तुम्ही कसं आला मला विचारायला? हे बघा, मी तुम्हाला सांगतो, ही जर बेशिस्त असेल तर तुम्ही सरकारी नोकरी देऊ शकत नाही. तुम्हाला अजिबात कळत नाही. शिक्षक तुम्ही होऊ शकता का? तुमची साईट ओपन झालेली आहे, साईट ओपन आहे, रजिस्ट्रेशन आहे सर, पण प्रोसिजर पुढे चालतच नाहीये ना. प्रोसिजर चालत नाही तर तुम्ही गेलं पाहिजे, तुमचा चॉईस दिला पाहिजे. एवढं सुद्धा जर तुम्हाला नाही ना सर, अजून मग चॉईस आलेली आहे. प्रत्येक जिल्ह्याला जाहिरात द्यायला सांगितलेली आहे आणि तुम्ही म्हणता जशी जाहिरात आली नाही. हे बघा, मी तुम्हाला सांगतो, ही जर बेशिस्त असेल तर तुम्ही सरकारी नोकरी देऊ शकत नाही सर. आम्ही तुम्हाला एवढं माहिती आहे की नाही, हे बघा, तुम्हाला एवढं सुद्धा नाही. तुम्ही कसं मुलांना शिकवणार मला सांगा. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. साईट ओपन झालेली आहे, झाली. मग तुम्हाला काय वाटत नाही का? मग तुम्ही कसं आला मला विचारायला? तुम्हाला माहिती आहे की साईट ओपन झालेली आहे, भरती चालू आहे. तर एक लक्षात घ्या, श्रद्धा आणि सबुरी. आपल्याला आजपर्यंत 5 वर्षात कोणी तुमची भरती केली? मी केली ना. मग या माझ्याकडे एक महत्त्वाची माझी मुलाखत चालू आहे, त्याच्यामध्ये तुम्ही येता आणि एवढं बेशिस्त वर्तन हे नाही. माझी मुलाखत चालू आहे, त्याच्यानंतर तुम्ही मला भेटू शकला असता की नाही एक लक्षात घ्या. मी जेवढा प्रेमळ आहे तेवढाच मी कडक सुद्धा आहे. माझ्या दृष्टीने माझे विद्यार्थी महत्त्वाचे आहेत. तुम्हाला तुमच्या नोकरीची चिंता असते, त्याला 30,000 नोकऱ्या मी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. पण उद्या जर तुम्ही मुलांना ही बेशिस्त शिकवणार असाल ते मला अजिबात मान्य नाही. मी तुम्हाला स्पष्ट तुमच्या तोंडावर सांगतो, कारण मला शिस्तीने शिकवणारे शिक्षकच पाहिजेत. माझे अधिकार म्हणजे सर्वस्व, विद्यार्थी म्हणजे काहीच नाही, हे मला अजिबात मान्य नाही. माझ्या दृष्टीने महाराष्ट्राचा विद्यार्थी हा पुढचा येणारा महाराष्ट्राचं भवितव्य आहे. ते महाराष्ट्राचं भवितव्य हे त्या मुलांमध्ये आहेत आणि ती मुलं चांगली झाली तर माझा महाराष्ट्र घडणार आहे, याच्यावर माझा विश्वास आहे. त्याच्यामुळे याच्यामुळे अजिबात मध्ये बोलायचं नाही, नाहीतर मी तुमचं नाव घेऊन तुम्हाला डिस्क्वालिफाय करायला लावेल. मी सरकारचा एक घटक आहे. तुम्हाला 10-10, 20-20 वर्षानंतर मी संधी दिलेली आहे. ज्या 15-15, 20-20 वर्ष ज्यांना अनुदान नव्हतं त्या 62,000 शिक्षकांना मी अनुदान घेऊन दिलेलं आहे. 30,000 शिक्षकांची मी भरती करतोय. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कुठल्या शिक्षण मंत्र्यांनी हे काम केलेलं दाखवा मला. आणि असं असताना जर हे बेशिस्त वर्तन करत असतील तर मुलांना हे काय घडवणार आहेत? मला या सगळ्याचा पुनर्विचार करायला लागेल. अशा तऱ्हेने वागत असणाऱ्या लोकांना सरकारी नोकरीमध्ये घ्यायचं की नाही आणि मुलांचं भवितव्य ह्यांच्या हातात द्यायचं की नाही, हा सुद्धा विचार मला करायला लागेल. कारण माझ्या दृष्टीने मुलं महत्त्वाची आहेत, ती देवाघरची फुलं आहेत. उद्या त्यांचं भवितव्य घडायचं आहे, उद्या त्यांनी देशावर राज्य केलं पाहिजे. अशी बेशिस्त मी सहन नाही करू शकत. मी एवढं जाहीरपणे महाराष्ट्रातल्या सर्वांनाच सांगतो की जे मला शक्य आहे मी सगळं करत असतो. टप्पा अनुदानावरचे शिक्षक टप्पा अनुदानावर येऊ शकले नाहीत. आज मी सांगितलेलं की ॲव्हरेज काढा शाळेची, कारण शेवटच्या वर्गाचं आम्ही शिक्षक संख्या धरत होतो. मी सांगितलं की त्या शाळेची ॲव्हरेज काढा आणि त्या शिक्षकांना न्याय द्या. इथपर्यंत जो विचार दिवसरात्र करतो. बीडमध्ये आल्यानंतर मी आज आढावा घेतला. 10 शाळा होत्या, त्यापैकी 5 शाळांना अनुदान मिळालं, 5 शाळांना अनुदान मिळालं नाही. मी त्यांना विचारलं तुमची संख्या किती आहे? तर जिथं 90 पाहिजे तिथं 95 संख्या आहे, परंतु शेवट वर्षाची संख्या कमी आहे. मी ताबडतोब सेक्रेटरींशी बोललो, कमिशनरना बोललो. मंगळवारपर्यंत माझ्याकडे अहवाल आला पाहिजे. 31 तारीखच्या पूर्वी टप्पा अनुदानावरच्या सगळं मी पूर्ण करायचे आदेश दिलेले आहे आणि दरवर्षी टप्पा वाढला पाहिजे. ह्याच्यासाठी सर्वांना एका लेवलला आणलेलं आहे. शेवटी आपल्याला न्याय द्यायला लागतो, परंतु कशा रीतीने बेशिस्त वर्तन केलं जातं हे आपण स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. आणि त्याच्यामुळे असं बेशिस्त वर्तन या शिस्तबद्ध महाराष्ट्रामध्ये चालणार नाही. प्रत्येकाला क्वालिटी एज्युकेशन मुलांना द्यायलाच लागेल आणि ते देणार नाहीत. त्यांच्या बाबतीत मी सांगितलेलं आहे, एकदा मी शासकीय खर्चाने तुम्हाला कॉलेजमध्ये पाठवेन, दुसऱ्याला 50% पगारावर पाठवेन, पण मुलांना शिकवता आलं नाही तर त्या माणसाला माझ्या शिक्षण खात्यामध्ये स्थान नाही, ही माझी ठाम भूमिका आहे. याला जोडूनच एक विषय आहे. तुम्ही कृषीमध्ये 3री पासून आता एक विषय देखील मी कृषीचा त्याला एक जोडून प्रश्न आहे. जसं आता तुम्ही जे टप्पा अनुदान देताय तसं कला क्रीडा कार्यान्वयनाच्या कला क्रीडा या शिक्षकांना सुद्धा मी त्याची पॉलिसी बनवायला सांगितलेली आहे. आणि विशेषतः क्रीडा शिक्षक
हे प्राथमिक शाळेला सुद्धा असावे, म्हणून एका केंद्राला एक क्रीडा शिक्षक हे धोरणसुद्धा आम्ही आणतोय. आणि त्याच्याच बरोबर मिलिटरीमधले जे रिटायर्ड लोक असतात त्यांच्यासाठी जे आरक्षण असतं त्या आरक्षणामध्ये त्यांच्याकडे BEd किंवा DEd ही डिग्री नसल्यामुळे त्यांच्यासाठी असलेल्या आरक्षणाचा त्यांना लाभ होऊ शकत नाही. त्यांना सर्वांना 6 महिन्याचं ट्रेनिंग देऊन त्यांना त्या ठिकाणी स्पोर्ट्स टीचर म्हणून घेण्याचा निर्णयसुद्धा घेतलेला आहे. कारण ते आपल्या देशाचं रक्षण करतात. त्यांना न्याय देणं ही माझी जबाबदारी आहे. सगळ्या सैनिक शाळांचा मी आढावा घेतलेला आहे. त्यांना अधिकच्या सुविधा दिल्या जातील आणि म्हणून त्यांना आपण एक संधी देत असतानाच देशासाठी सेवा करणाऱ्या जवानांच्या मागे सुद्धा महाराष्ट्र शासन एक ठामपणे उभं आहे. कृषी हा विषय आपण संपूर्ण 3री पासून 10वी पर्यंत असणार आहे. 11वी 12वीला सुद्धा वेगळा विषय आम्ही तयार करणार आहोत. तोपर्यंत एक्स्ट्रा विषय म्हणून आठवड्यातून एकदा हा विषय हा सर्व विद्यार्थ्यांना शिकवण्यात येईल, जेणेकरून शेतकऱ्यांचे दुःख त्यांना कळतील, त्यांच्यातर्फे सहानुभूती निर्माण होईल, निसर्गाशी त्यांचं नातं जोडलं जाईल. आणि त्याच्याचबरोबर स्काउट आणि गाईड हा विषयसुद्धा आम्ही कंपल्सरी करतोय. श्रमाचं महत्त्व त्यांना कळलं पाहिजे आणि पुढच्या काळामध्ये ते श्रम करण्याची ताकद आणि जगाचं नेतृत्व करण्याची ताकद ही आमच्या मुलांमध्ये आपल्याला निर्माण करायचं आणि ते मोदी साहेबांचं स्वप्न आहे, जे पूर्ण करायला महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. आपण म्हटलं महाराष्ट्र अस्थिर आहे आणि तुम्हाला काय वाटतंय सध्याला महाराष्ट्र कोण अस्थिर करतंय? सुप्रिया सुळे बघा, यांनी मी कोणावरही आरोप केलेले नाही आहेत. शेवटी मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात येईल. ते करत असताना ओबीसींच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही हे आम्ही जाहीर केलं आहे. मग आंदोलन कशासाठी? ज्यांना मिळणार आहे त्यांनी आंदोलन करायचं, मग ज्यांना काहीच नाही त्यांनी काय करायचं? शांतता पाळायला नको का? एकदा सांगितलेलं आरक्षण मिळणार, ते अमुक तारीखपर्यंत मिळणार, शासन निर्णय घेईल ना. कोणी हा अधिकार दिलेला आहे की प्रत्येक वेळेला महाराष्ट्र अशांत करायचा? तो कोण करतं हे मी सांगत नाही, पण अशांत हे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. समाज एकामेकामध्ये भिडवले जात आहेत. कशासाठी? मतासाठी. या मुलांना नोकऱ्या पाहिजेत, त्या मुलांना शिक्षण पाहिजे, ह्याच्यासाठी आरक्षण आहे ना, की कोणाची लिडरशिप एस्टॅब्लिश करण्यासाठी आरक्षण आहे? आम्ही 100% माझ्या मतदारसंघामध्ये 90% मराठा समाज राहतो. मी स्वतः ओबीसी आहे, 3 वेळा निवडून आलेलो आहे. मराठा समाज अत्यंत प्रेमळ असतो, पण त्यांची दिशाभूल का करायची?